परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याचे पंचनामे होत आहेत। तुम्ही माझ्या बाजूला इकडे पाठीमागे बघू शकता की भात शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि भात हे जमिनीला खिळून गेलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे। या संदर्भात माझ्याकडे माझ्यासोबत आता पालीगावचे शेतकरी आहेत आणि हे शेतकरी त्यांची व्यथा आपल्यासमोर मांडणार आहेत। आपण त्या शेतीच्या बांधावर आलो आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। माझ्याबरोबर विलासदादा देशमुख आहेत, शेतकरी। दादा, काय तुमचं नुकसान झालंय नेमकं? नैसर्गिक आपत्ती आमच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। दरवर्षी आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती येते, शेतीचं नुकसान होतं, पंचनामे केले जातात, प्रत्यक्षात आम्हाला काही भरपाई मिळत नाही। ह्या वर्षी तर परतीच्या पावसाने एवढं नुकसान केलं, काल परवापर्यंत उत्तम असलेलं पीक एका पावसाने सगळं झोपून गेलं। खरं की नाही? तलाठ्यांनी पंचनामे केलेत, पण आम्हाला शेतकरी म्हणजे एक तर पंचनामे करतात त्याला नुकसान भरपाई मिळत नाही। शासनाचा जो नॉर्म आहे तो अतिशय तटपुंज आहे। आमच्याकडे हेक्टरी 8,000 हा नॉर्म आहे, म्हणजे एकरी 3200 रुपयाचे नुकसान भरपाई जर झाली तर मिळणार। आणि ती नॉर्ममध्ये आमचं काही भागत नाही। 36,000 रुपये तर आमचा खर्च आला आहे आणि लागोपाठ गेली 3 पिकं नुकसान आम्ही आता भोगतो आहे। म्हणजे पावसाळी, मागचं पावसाळी, येणारं उन्हाळी आणि आत्ताचं हे पुन्हा खरीपाचं, हे सगळं पिकं मिळत आहे, नुकसान भरपाई मिळत नाही। जर अशाच प्रकारचं नुकसान राहिलं तर शेती करावी की नाही असा मोठा प्रश्न निर्माण पडतो। दरवर्षी तर प्रत्येक वेळेला आपलं नुकसान सोसून शेतकरी करणार नाही आहे। आम्ही कसं तरी लेटतो, हे करतो, नुकसान करतो, पण शासनाने पण थोडंसं याच्याबद्दल लक्ष घातलं पाहिजे। दुसरे शेतकरी आहेत माझ्यासोबत, तर काय नेमका लॉस होतो तुमचा? आम्ही किती जरी शेती लावण्याचा प्रयत्न करतो, आता मजूर करता मिळतच नाही आहे। स्वतः आम्ही कष्ट करतोय म्हणून आम्ही शेती तरी करतोय आणि करूनसुद्धा 3 पिकं झाली, आता ही 4था पीक चालू आहे। पावसाळ्याचा हा सीझन आहे। शेवटच्या जाता पावसाने एवढं काही शेतकऱ्याला झोडपून काढलं आहे की शेतकऱ्यांनी कसं जगावं हा त्याच्यापुढचा प्रश्न आला आहे आता। आणि शेती विकायची का शेती करायची? आम्ही जर शेती विकतच राहिलो तर शेवटी आम्ही काय खाणार? आणि आम्ही जे 4 लोकांना भात विकत होतो त्याच्यामुळं इतरांचं जे भागत होतं आता तेही कमी होणार। जर असं प्रत्येकजण शेती सोडित आला तर महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार हे कुठून अन्नधान्य पुरवणार शेतकऱ्यांना? तुमचे पंचनामे झाले शेतीचे आणि तुम्हाला भरपाई मिळते का? भरपाई मागच्या याच्यात भेटली होती, ती तुटपुंजी। आता आणि डुकरांचा एवढा त्रास आहे, डुकरं त्रास देतात आणि फॉरेस्ट खात्याकडे तर आम्ही पंचनामे करायला ते येतात, पंचनामे करतात, पण त्यांचा रेट आहे गुंठ्यामागं 80 रुपये। आता 80 रुपयाने ते स्वतः हे करून येतात, दाखवणार किती? थोडंसं क्षेत्र। आता 80 रुपयांनी ते आम्ही जर पैसे घ्यायला गेलो तर आमच्यासाठी एवढी कागदपत्र आम्हाला जमा करावी लागतात का असं वाटतं का ते 80 रुपये गुंठ्यावरही नकोच आम्हाला। कारण येण्याचा खर्च आम्हाला इथून कर्जतला जायचं म्हटलं तर 100 रुपये सहज जातात आणि 5-6 फेऱ्यांच्या शिवाय ही कामं होत नाही। मग आम्ही डुकरांना हे पण करायचं नाही, हाही पावसाचाही त्रास, डुकरांचाही त्रास, आम्ही नक्की काय सोसायचं आणि किती सोसायचं, अशी शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे आता। माझ्यासोबत आता दुसरे शेतकरी आहेत। नेमकं काय तुमचं नुकसान झालेलं आहे? सतत अवकाळी पाऊस एकसारखं झळ सोसायचं, तर मग आता पर्याय शेती लावायची का नाही लावायची हे मग शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे। तर मग ही झळ कितपर्यंत सोसायची याचा सरकारने विचार करावा। हां, नेमकं काय तुमचं म्हणणं? आमच्या पण डुकरांनी आणि पाण्याने एवढं बेकारी केली आहे का एक डुकरामागे 4-4, 5-5 ती पिल्लं असतात, त्यांनी पण पुरी वाटवले, प्रत्येक स्वतःवरती पाय देऊन पूर्ण त्रस्त केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये दुसरी म्हणजे आता लांडोर आणि मोर पण येत आहेत, त्यांनी पण म्हणजे काहीच ठेवलं नाही जमिनीला। आणि चिखलामध्ये एवढं गेलं का अजून 1-2 पाऊस पडले का पूर्ण वाट लागणार आहे। आणि मागच्या मे महिन्याच्या टायमाला जो पाऊस पडला त्याच्यात आम्हाला एकही दाणा विकायला मिळाला नाही, काही नाही। ज्या दिवशी कापलं त्याच दिवसापासून पाणी सुरुवात झाली, एक दाणाही आम्हाला घरात आणायला मिळाला नाही। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतीचं प्रचंड नुकसान होतं, त्या प्रमाणात सरकार त्यांना भरपाई देत नाही आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह संतोष दळवी, न्यूज 18 लोकमत, कर्जत।